किंग्स युनायटेड तुळसकरवाडी विपक्ष मळू बॉयज हरमल. दोन सलामीची जोडी, दोन आक्रमक डावाचे धुरंधर खेळाडू आपण पाहतो हरीश आणि दुसऱ्या बाजूने तेजस, दुसऱ्या बाजूने स्ट्राईकच्या दिशेने आपण पाहतो. गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी सज्ज असेल गोलंदाज. टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजीचा निर्णय किंग्स युनायटेड तुळसकरवाडी. दुसऱ्या बाजूने बॅटिंगसाठी संधी मळू बॉयज हरमल क्रिकेट संघ. आणि यानंतर अजून एक सामना जो प्राथमिक फेरीतील शेवटचा सामना असेल. खेनीर बॉईज मोरजी विपक्ष सत्यादेवी वॉरियर्स पोरसकडे. दोन्ही संघाच्या कॅप्टन पर्यंत आवाज पोहोचतोय तर आपण या कॉमेंट्री बॉक्स कडे प्लेइंग लिस्ट या ठिकाणी घ्या आणि त्यानंतर ती लगेचच सबमिट करायची आहे. पोरसकडे विपक्ष मोरजी या दोन तगड्या बरोबर सामना. आणि मैदानाच्या दिशेने गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक, मॅन्डेटरी पॉवर प्ले षटक, सितार गोलंदाजी मार्कवर सज्ज. समोर तेजस आणि दुसऱ्या बाजूने हरीश नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेने. मळूबॉयज हरमल विपक्ष किंग्स युनायटेड तुळसकरवाडी अशी लढत आपण मैदानामध्ये पाहतोय. पहिला चेंडू ओव्हर पिच चेंडू कव्हर पॉइंटला जागा बनवली, डीप कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेने. क्षेत्ररक्षकाचे शर्तीचे प्रयत्न परंतु सरते शेवटी अर्जुन परब याच्याकडनं चेंडू थांबवला जातो. एकूणच 3 धावा या चेंडूवर बघायला मिळत आहेत. 3 धावेने धावफलकाचा श्री गणेश होतोय. मळू बॉईज क्रिकेट संघासाठी धावफलकाची सुरुवात तेजसच्या बॅटमधून या तिहेरी धावा आणि पहिली धाव धावफलकावर जोडली जाते. सितार पहिलं षटक हाताळतोय. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकात 2 सीमारक्षक, एक मिड विकेटला ऑन साइड आणि दुसरा लॉंग अपला बाउंड्री लाईनच्या दिशेने ऑफ साइडला. पुन्हा एकदा 7-8 पावलांचं रनअप. सितार राईट अप ओव्हर द विकेट आणि समोर हरीश स्ट्राईकच्या दिशेने सज्ज होतोय. बॅटची बाहेरील कडा शॉट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक, एक सिंगल धाव धावफलकावर आणि पुन्हा एकदा एका धावेने धावफलक तब्बल 4 धावा. पहिलं षटक प्रगतीपथ बिना गड्याच्या मोबदल्यात 4 धावा. सकाळच्या 17 पासून बरेचसे सामने कमी धावांचे बघितले परंतु संपूर्ण स्पर्धेतील सर्वोच्च धावा ज्या मागच्या मॅच मध्ये आपण बघितल्या, पहिली हाफ सेंचुरी देखील मागच्या मॅच मध्ये आपण बघितली. सचिन यावेळी बॅकफुटवर जाऊन मोठा फटका टोलवण्याचा प्रयत्न, धावबासाठी संधी नॉन स्ट्रायकर एंडवर परंतु क्षेत्ररक्षक जोर बॅकअप करेल तेवढ्यात पुन्हा एकदा लेग बाईटच्या रूपात एक सिंगल, लेग बाईटच्या रूपात एक धाव धावफलकावर. धावफलक पुन्हा एकदा 5 धावांपर्यंत वधारतो. सिंगल डबल धावांवर भर देत आहेत आणि मोठ्या फटक्यांपासून रोखून धरतो सितार आपल्या गोलंदाजीत. समोर एक तगडी फलंदाजी, ताकदवान फलंदाजी आहे. श्रीकांत, धनेश असेल, अगदी तगडे फलंदाज वैभव, सितार, अर्जुन परब. 50-55 धावा होणं गरजेचं. ऑफस्टिकच्या बाहेर आखूड टप्प्याचा चेंडू, बॅट आणि बॉलचा काही संपर्क होताना दिसत नाही. धावफलक पुन्हा एकदा स्थिर होतोय मात्र 5 धावा. षटकातील अजूनही 2 चेंडू बाकी उरलेत. बिना गड्याच्या मोबदल्यात धावफलकावर 5 धावा. सितार स्वतः कर्णधार. टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजीचा निर्णय आणि पहिलं षटक. ओव्हर पिच चेंडू ऑन साइडला मिड ऑनला या ठिकाणी शुभम चेंडूची पार्टी करेल वेगात जलद गतीने. चेंडू टप्पा पडल्यानंतर बाउन्स होतोय आणि एक सिंगल धाव. पुन्हा एकदा हरीशच्या बॅटमधनं सिंगल डबल धावांवर भर देतात. पॉवर प्लेच्या षटकात क्षेत्ररक्षणात निर्बंध आणि मोठ्या फटक्यांचा प्रयत्न देखील होताना दिसतोय परंतु समोरनं एक ताकदवान गोलंदाजी, सितार गोलंदाजी मार्कवर. धावफलक 6 धावा बिना गड्याच्या मोबदल्यात. यावेळी पिरकीचा चेंडू, बेल्स ब्लिंक झाल्यात, क्लीन बोल्ड होतोय. विकेटचा पतंग, पहिला गडी या ठिकाणी गारद होतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पहिल्या विकेटचा पतंग. धावफलक नाममात्र 6 धावा एका विकेटच्या मोबदल्यात. डीजे बोल्ड होऊन मैदानाच्या बाहेर आणि त्याची जागा घेण्यासाठी विशाल वांगणकर हा नॉन स्ट्रायकर एंडवर नौका खेळाडूच्या रूपात मैदानाचा ताबा घेतोय. एका बाजूने सलामी देतोय तो
हरीश वायंगणकर मळू बॉयज हर्मल क्रिकेट संघासाठी आणि त्याला साथ देण्यासाठी नेमका त्याचा बंधू म्हणजे दोन सख्खे बंधू हे मळू बॉयज क्रिकेट संघासाठी मैदानामध्ये हरीश वायंगणकर आणि दुसऱ्या बाजूने विशाल वायंगणकर. गोलंदाजीत बदल. वैयक्तिक पहिलं संघातर्फे दुसरं षटक गोलंदाजी मार्कवर. शुभम आरोलकर गोलंदाजी मार्कवर. आकुटापचा चेंडू ऑन साइडला डीपला फटका खेळला. सितार जोपर्यंत चेंडूला बॅकअप देईल चांगल्या रीतीने चेंडूची परती नॉन स्ट्राईक करण्याच्या दिशेने पुन्हा एकदा एक सिंगल धावफलकावर आणि एका धावेनेशी पुन्हा एकदा धावफलक पुढे सरसावतोय. धावफलक तब्बल 7 धावा. स्पर्धेदरम्यान आतापर्यंत सेमीफायनल मध्ये दाखल झालेले 3 संघ जे पेन्नेम तालुक्यातील या ग्रुपचा देखील विचार करावा लागेल. ओव्हरपिच चेंडू लॉंग बाउंड्री लाईनला झेलात रूपांतर करण्यासाठी क्षेत्ररक्षक दिनेश याच्याकडनं काहीशी हारागिरी होते. झेल सुटल्यानंतर एक सिंगल धाव. 0 या धावांवर झेल सुटतो विशाल वायंगणकरचा. तर अखिल या सत्रामध्ये एकूणच बघायचं झालं तर एक संघ जो पेडणे तालुक्याच्या बाहेरचा होता गिरीम क्रिकेट संघ आणि तो संघ स्पर्धेतून बाहेर गेला. म्हणजे येणाऱ्या कालखंडात पुन्हा एकदा चौथा संघ जो असेल पुन्हा एकदा पेडनेम तालुक्यातील. बॅटची इनसाइड एज एक पुन्हा एकदा धावफलकावर आणि एका धावेनेशी धावफलक तब्बल 9 धावा धावफलकावर. सपोर्ट आपल्या संघासाठी आवाज होतोय बाउंड्री लाईनच्या बाहेरनं बंटू शेट्टी याचा सपोर्ट होणं गरजेचं. यावेळी एक मिस टाइम फटका लॉंग ऑन बाउंड्री लाईनला आणि निश्चितच झेलात रूपांतर झालंय. विकेटची नोंद होत आहे. ज्या खेळाडूचा झेल आता सुटला मैदानामध्ये तो विशाल वायंगणकर मोठा फायदा उठवू शकला नाही आणि निश्चितच दुसरा विकेटचा पतंग. धावफलक अवघ्या 9 धावा दुसऱ्या षटका दरम्यान दुसरा विकेटचा पतंग. त्या दिशेने सन्मानजनक फटका शॉट कव्हरला क्षेत्ररक्षक बॅकअप देतोय. डीप वरनं सितार जोपर्यंत बीड होईल तेवढ्या दुसऱ्या धावमध्ये रूपांतर केलं जात आहे. 2 धावा चांगल्या रीतीने बॅकअप आणि 2 धावांची धावफलक डबल फिगर मध्ये परावर्तित. 11 धावा धावफलकावर. दरम्यान आमच्या मान्यवर कक्षामध्ये उपस्थित सन्माननीय समीर धुरी यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. पहिल्या 2 षटकामध्ये धावफलकावर 12 धावा म्हणजे अगदी सावध संयमी सुरुवात. समोरनं गोलंदाजीत आपला दबदबा ठेवतोय किंग्स युनायटेड तुळसकरवाडी. षटक क्रमांक 3 रोहन तिसऱ्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवर. रोहन पाडलोसकर वैयक्तिक पहिलं संघातर्फे 3रं षटक. प्रोटेक्शन बाउंड्री लाईनला डीप कव्हर. ऑन साइडला 4 सीमारक्षक. लॉंग ऑन मिड विकेट स्क्वेअर लेग डिफाईन लेग. 4 सीमारक्षक ऑन साइडला बाउंड्री लाईनच्या दिशेने तैनात. रितेश नाईक समोर स्ट्राईकवर सज्ज होतोय. ऑफस्टिकच्या बराच बाहेर चेंडू. पंच दोन्ही हात समांतर दाखवतात. व्हाईट बॉलचा इशारा अवांतर धावेचा इशारा. एक सिंगल व्हाईट बॉलच्या रूपात आणि धावफलक पुन्हा एकदा वधारतोय. तब्बल 13 धावा धावफलकावर. खोलवर टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा लॉंग ऑफला फटका खेळलाय. डीप लॉंग ऑफ वरनं पुन्हा एकदा शुभम चेंडूची परती करेल. अगदी वेगवान फेकी
श्रीकांत चांगल्या रीतीने बॅकअप देतो. एक मात्र धावफलकावर जोडली जात आहे. एक सिंगल धाव, पुन्हा एकदा धावफलक 14 धाव. अगदी संथ गतीने चाललेला धावफलक कासवाच्या गतीने पुढे सरसावतोय. मोठ्या फटक्यांपासून जकडून ठेवलं, एकही मोठा फटका धावफलकावर दिसत नाही आणि अगदी धारदार गोलंदाजी, निशब्द करणारी गोलंदाजी. समोरनं सलामीवीर हरीश वांगणकर स्ट्राईकच्या दिशेने आणि नॉन स्ट्रायकर इनवर सेकंड डाऊनचा बॅटर रितेश नाईक नॉन स्ट्रायकर इनवर सज्ज होतोय. हो, यावेळी पुन्हा एकदा एक मिस टाइम फटका लॉंग ऑफ बाउंड्री लाईनला. शुभम झेलात रूपांतर करतोय. विकेटचा पतंग, तिसरा विकेटचा पतंग धावफलकावर 14 धावा. व्हायचं सन्माननीय समीरजी नाईक आपल्याला विनंती असेल आमच्या मान्यवर कक्षेमध्ये असताना पण नवा नवीन खेळाडू दाजी हा स्ट्राईकच्या दिशेने सज्ज होतो. तब्बल तिसरा विकेटचा पतंग आणि धावफलकावर 14 धावा. षटक क्रमांक तिसरा प्रगतीपथावर. बॅकफुट पॉइंट शॉट कव्हर पॉइंटला जोर बॅकअप दिला जाईल. अगदी वेगवान फेकी विकेट किपरच्या दिशेने आणि एकच धाव धावफलकावर. एक चोरटी धाव, एका धावने पुन्हा एकदा 15 धावा धावफलकावर. सिंगल डबल वर भर देतात. धावफलक 15 धावा. यानंतर अजून 3 चेंडू बाकी असतील, परंतु मोठा फटका, नेमके मोठे फटकेबाजी होणार कदाचित चौथ्या षटकात की 5व्या षटकात. स्लॉक षटकात हाणामारीचं षटक ते केलं जाईल का? कदाचित कुठल्या फलंदाजाकडनं हाणामारी होईल, कारण समोरनं आतापर्यंत तर अगदी संयमी संयमी खेळी ही समोरनं मळू बॉयज क्रिकेट संघासाठी आपण पाहतोय. हो, यावेळी एक मोठा फटका, मिस टाइम फटका होतोय नो मॅन्स लँड मध्ये. परंतु त्या अगोदर रुको जरा, सबर करो और कॅमेरामॅन थोडा फोकस करो. फलंदाज हिट विकेट बाद झालाय आणि सगळ्यांच्या नजरा होते झेलवर, परंतु सरते शेवटी फलंदाज हिट विकेट बाद होतोय. विकेटचा पतंग रितेश नाईक हिट विकेटच्या रूपात बाद. चौथा गडी डगआउटच्या दिशेने. खिणीर बॉयज मोरचिम क्रिकेट संघाच्या कॅप्टनना विनंती, या कॉमेंट्री बॉक्सकडे आपली प्लेइंग लिस्ट या ठिकाणी लगेच सबमिट करायची आहे. त्यानंतर टॉस देखील केलं जाईल. धावफलकावर होतात अवघ्या 15 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात आणि तिसऱ्या षटकातील 2 चेंडू हे अजूनही बाकी उरले. नवीन खेळाडू केशव नाईक उर्फ काका स्ट्रायकर यांच्या दिशेने सज्ज होतोय. आघाडीचे 4 खंदे तगडे फलंदाज स्वस्तामध्ये बाद झालेत, परंतु पूर्णपणे जबाबदारी असेल ती काका आणि दुसऱ्या बाजूने दाजी या खेळाडूकडे. रोहन पाडलोसकर गोलंदाजी मार्कवर बॅटची बाहेर येईल. आउटसाइड एज चेंडूचा प्रवास शॉट थर्डमॅनला थांबतो. एक सिंगल धाव. पुन्हा एकदा एका धावेने काका नाईक आपलं मॅच मध्ये खातं ओपन करतोय. एक सिंगल. अवघ्या 16 धावा धावफलकावर 4 गड्यांच्या मोबदल्यात. धावांसाठी संघर्ष होतो मैदानामध्ये. क्रिकेटचा रणसंग्राम या 3 दिवसामध्ये या मैदानावरती आणि उद्या संध्याकाळच्या सत्रात या चमचमत्या ट्रॉफीवर नाव करणारा संघ कुठला असेल. हो, बॅटची आउटसाइड शॉट थर्डमॅनला पुन्हा एकदा अगदी सुंदर क्षेत्ररक्षण. रघु याच्याकडनं आपण पाहतो. एक सिंगल. जवळजवळ 3 ओव्हरचा खेळ समाप्त. इनिंग दरम्यान 3 षटकांचा खेळ होतो समाप्त. 4 विकेट धावफलकावर अवघ्या 17 धावा. काय अप्रतिम लयबद्ध लयबद्ध अचूक टप्प्यावरची सिक्क्यावरची गोलंदाजी आणि येणाऱ्या कालखंडात ती गोलंदाजी बरकरार ठेवली काय जाईल का 2 षटकात, येणाऱ्या 2 षटकात स्लॉक षटकात हाणामारीचं षटक म्हणून ज्याला संबोधलं गेलं त्या षटकात फलंदाज मळूबाज हर्मल क्रिकेट संघासाठी कमबॅक करतील का? नेमकं हेच ऐकण्यासाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये बदल माझे साथीदार दीप आरुंदेकर येतात पुढच्या 2 षटकांसाठी आपल्या सोबत आणि मी सवराम शिरोडकर काही वेळासाठी रजा घेतोय.
around. Scoreboard has become 17 runs. Last 2 overs remaining. Preetham, the bowler. Very first delivery by Preetham Turaskar, and Preetham Turaskar is keeping the cricketing legacy of his family going. Son of the legendary cricketer Thondu Turaskar, and is keeping the family's legacy going. Now playing from the team of his home side, the Panchayat. And surely he is doing some fine job. He is being given the responsibility of restricting runs, and he is doing it absolutely perfectly. You can see in the replay how beautifully he bowls, the line that he captures perfectly. And now think about the deliveries, only 10 of them are remaining in the match in this first innings. And now this time he was trying to attempt a bigger shot but unsuccessful in the attempt. Maru boys Harmal desperately need to hit some big shots because they are in a need of a big target. And if they want to make it, then surely they have to hit those big shots. At least 4 from here will be essential. Scoreboard moves on to 18 runs now. 18 runs, a loss of, we can see a total 4 wickets down. This time ball goes high in the air. Kaka Naik will be just a mere spectator. Ball sails over his head for a maximum. It was a bad delivery this time, directly into the radar of the ball. And as you can see in the replay, it lands directly outside the deep square leg region for a maximum. And as I said, big shots are essential, and the big shots have started coming. This time from the bat of the batter, that was on the strikers end, Kaka Naik, aka Keshav. 24 runs on the scorecard. This time it's a bad delivery. It will be given as a wide. That's a wide, and alongside also there will be the warning for 1 bounce there by the square leg umpire says. And also big work is being done by all the volunteers of Dadeshwar Boys Friends Club. All the volunteers, all the linemen are doing their job perfectly. It's because of your contribution that the smooth flow of conduct in the match is going throughout yesterday. And until then, Preetham goes. Preetham Turaskar. This time it's a time of a comeback, and surely after hitting a big shot now with a bouncer, he welcomes him. Scoreboard has stopped on just 25, a quarter century on the scorecard as we can see. And now he will bowl probably the last delivery of his over. What has the batter? And this time, let's see what's the verdict of the Justice Panel. Justice Panel says it was a fair delivery. So here is the completion of the 4th over. And after the completion of 4 overs, they have managed to reach up a total of 25 runs. If the bowler is successful to restrict this over in just 5 runs, then the bowler Raghu will get a cash prize of rupees 500 from Mr. Sainath.
So it's a cash prize coming for the bowler Raghu. If he restricts this over under 5 runs, then a cash prize of 500 rupees from Mr. Sainath. With the single scoreboard now moves on towards 26. And now finally, the scorecard that was a bit dull in the first 3 overs has started taking the decoration, courtesy of the 6 from Keshav. And I think he has cleaned him up. For a moment, we were thinking that the ball had beaten the batter and the wicketkeeper, but the ball had some other ideas in mind. It hits directly, kisses the stump, and up goes the finger. Umpire says it's a wide. Scoreboard stops on 26. Another wicket falls down. Wicket number 5 back to the pavilion. And also Rahul Tandil. Most of the times we don't even need a 12th man because there is a guy in the commentary box, also known as computer scorer. Alongside, he's also known as the 12th man of every Goan cricket team. Akhil Parab in the commentary box. Smooth flow of scoring alongside the records of each and every player, the names of every player. Once he sees the players, then it gets fit into his computer memory. And because of that, we commentators feel really easy to tell all the records and runs that are scored by the players. This time the ball was high in the air for some time. A fielder was getting beneath that, and they are successful in gathering a couple. Looking for the third one. No, they have with just a couple. Back up by Rohan Padloskar. Brilliant job by him. Scoreboard now moves on to 28 runs. Just like the things are looking, I think it will be a low scoring match. Two big shots can surely spice up things, can make the target par the 40 run mark. Rahul Tandil on the striker's end. And if we speak about this over, 3 runs are being conceded. If he is successful in stopping till 5, then Mr. Sainath, you have to put your hand in your pocket for 500 rupees, surely for Raghu. Let's see what happens next. This time ball goes high in the air, field beneath that, and he drops it. He hasn't dropped the catch. The catch has gone also for a maximum, sorry, a boundary. And also not the catch was dropped, but Raghu's 500 rupees are also been getting dropped. Scoreboard this time moves on towards the 32. Now the target defining ball. What will be the outcome? What will be the target that the Tuaskar Wadi side will require in order to win this match in the coming innings? This time it goes into the
क्षेत्ररक्षक लॉंग ऑन आणि दुसरा ऑन साइडला मिड विकेट. पहिला चेंडू डीप स्क्वेअर लेगला एक सुंदर फटका. डीप स्क्वेअर लेगला स्वतः जागा बनवली फलंदाजाने आणि त्यानंतर हा फटका चौकार आणि 4 धावांची धावफलकाचं श्री गणेशा. पहिल्या चौकाराची नोंद होते ती म्हणजे सीताच्या बॅट मधून आणि या चौकाराने सांघिक धावफलकाचा श्री गणेशा. यावेळी अपील पंचाकडे ताणून धरली आहे परंतु निर्धाव चेंडूची नोंद होते. धावफलकावर अगदी कमी धावांचा सामना. सकाळच्या सत्रापासून आम्ही बरेचसे कमी धावांचे सामने बघितले परंतु या स्पर्धेतील पहिली हाफ सेंचुरी मगाच्या मॅच मध्ये जय श्रीराम धारगड क्रिकेट संघासाठी सचिन कलाब याच्या बॅट मधून. यावेळी एक ओव्हरपिच चेंडू डीप मिड विकेटला एक मोठा फटका. गगनचुंबी फटका डीप मिड विकेट सीमारेषे नजदीक जोवर बॅकअप दिला जाईल. डीप मिड विकेट सीमारेषेचं उल्लंघन होत आहे आणि एका चौकाराची नोंद पुन्हा एकदा धावफलकावर. सलग 2 चौकार एक निर्धाव चेंडू 3 चेंडूंचा खेळ समाप्त. धावफलकावर 8 धावा अवघ्या 35 धावा. चला टॉस साठी या कॅप्टन. पुढच्या सामन्यासाठी कॅप्टन या टॉस साठी कॉमेंट्री बॉक्स कडे. पंचांपर्यंत आवाज पोहोचतो आनंद मांद्रेकर सर. तर आपल्याला विनंती असेल या टॉस साठी त्यांना नियमावली समजावून सांगायची आहेत. सगळ्या नियमांचं काटेकोरपणे पालन होणं गरजेचं संपूर्ण स्पर्धेमध्ये. यावेळी पुन्हा एकदा पंचांकडे अपील. बॅटची लेमन कट बॅटचं चुंबन घेतलं गेलं. विकेटचा पतंग. तुळसकरवाडी क्रिकेट संघाला पहिला आदरा बसतोय. सितार 2 चौकारांच्या जोरावर बॅक टू द पॅव्हिलियन. जातोय. यानंतर होणारा पहिल्या सत्रातील पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना असेल. यानंतर होणारा पुरस्कार विपक्ष मोरजिम. बरेचसे स्पर्धेदरम्यान काटेकोरपणे नियमांचं पालन होत आहे. मैदानामध्ये फलंदाजी सुरू झाल्यानंतर फलंदाजाने चेंडू हाताळायचा नाहीये अन्यथा पेनल्टी. कॉमेंट्री बॉक्सच्या समोर जी आपल्याला लाईन आखून दिलेली आहे ती लाईन बाद झालेला फलंदाज बाहेर यायच्या अगोदर आपल्याला ती ओलांडणं गरजेचं. त्याचबरोबर बाउंड्री लाईनच्या दिशेने तारा दिसतात त्यांना जर डायरेक्ट चेंडू स्पर्श झाला तर षटकार. असे बरेचसे नियम. त्याचबरोबर मर्यादित वेळेमध्ये इनिंग कव्हर करणं असे बरेचसे नियमांचं पालन होतं या स्पर्धेमध्ये. लेफ्ट हँडेड बॅटर अर्जुनच्या बॅट मधनं एक फटका. घुटनाट एक फटका. शॉट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक बॅकअप देईल तेवढ्यात एक सिंगल दा पुन्हा एकदा धावफलकावर. एका धावेनेशी अर्जुन आपलं खातं ओपन करतोय आणि एका धावेनेशी धावफलक वधारलाय 9 धावा. सलामीचा फलंदाज श्रीकांत जो पहिल्यांदा स्ट्राईकच्या दिशेने सज्ज होतोय. टॉस होतोय. टॉस जिंकून मोरजिम क्रिकेट संघ जो बॅटिंगचा निर्णय स्वीकारतोय आणि समोरनं गोलंदाजीसाठी संधी दिली जाते ती म्हणजे पुरस्कार क्रिकेट संघाला. यावेळी ओव्हरपिच चेंडू इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. डीप कव्हरला क्षेत्ररक्षक बॅकअप देईल तेवढ्यात इनसाइड आउटचा एक चौकार श्रीकांत याच्या बॅट मधनं आणि पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त. एका विकेटच्या मोबदल्यात धावफलकावर 13 धावा. सज्ज दिसतोय. दुसऱ्या विकेट साठी ही जोडी असेल तुळसकरवाडी संघाची. मैदानामध्ये अवघ्या 35 धावांना प्रत्युत्तर दाखल पहिल्या षटकात 13 धावा.
येणाऱ्या कालखंडात अजूनही तब्बल 22 धावा या करायच्या असतील. वैयक्तिक संघातर्फे दुसरा षटक. पुन्हा एकदा पहिल्या षटकात विशाल वांगणकरचा अगदी महागडं षटक, तब्बल 13 धावा, लो स्कोरिंगचा सामना. आणि दुसऱ्या षटकादरम्यान दीपक वांगणकर गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज. लेफ्ट हँडेड बॅटर्ससाठी डीप स्क्वेअर लेग, कॉन्सेप्ट मिड विकेट, लॉंग ऑन, ऑफ साइडला लॉंग अप, एक कव्हरला क्षेत्ररक्षक. दीपक गोलंदाजी मार्कवर, राईट आर्म राऊंड द विकेट. रिव्हर्स स्वीप घेण्याचा प्रयत्न, चेंडू शरीरावर आदळतो, शरीराचा वेध घेतोय. लेग बाईटचा इशारा पंचांकडनं, लेग बाईटच्या रूपात अतिरिक्त एक सिंगल आणि एका धावेने पुन्हा एकदा धावफलक वधारतोय. 14 धावा धावफलकावर. धावफलकावर, एक विकेट, अगदी कमी धावांचा सामना. परंतु तुळसकरवाडी क्रिकेट संघ अगदी बऱ्यापैकी धाव बनवतं. समोरनं मळू बॉयज हर्मल क्रिकेट संघाला मॅच मध्ये कमबॅक करायचं असेल तर विकेट प्रत्येक षटकात किमान 2-3 विकेट घेणं गरजेचं आहे या षटका दरम्यान. समोरनं दीपक पुन्हा एकदा वांगणकर सज्ज होतोय श्रीकांत साठी. धावफलकावर अवघ्या 14 धावा आपण पाहतोय. सरपंच चषक 2024 हा थरार क्रिकेटचा रणसंग्राम स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील हा दुसरा सत्र. श्रीकांत आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू टप्पा पडल्यानंतर ऑफस्टिकच्या बाहेर जातोय, वळण घेतोय आणि बॅट आणि बॉलचा काही संपर्क होताना दिसत नाही. धावफलक पुन्हा एकदा स्थिरावलाय. अवघ्या 14 धावा एका विकेटच्या मोबदल्यात. 7-8 पावलांचं रनअप. यावेळी पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या बराच बाहेर चेंडू. पंच आत्माराम चंद्रजी उर्फ ऑफिसर वळतात कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. व्हाईट बॉलचा इशारा. अवांतर धाव धावफलकावर होत आहे आणि अवांतर धावेनिशी 15 धावा धावफलकावर. अतिरिक्त धावा देखील या षटकात खर्च होत आहेत मळू बॉयज हर्मल क्रिकेट संघाकडनं. बॅकफुटवर जातोय शपल होऊन, एक मोठा फटका, बॅटच्या टोळीला चेंडूचा स्पर्श, डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, एक गगनचुंबी षटकार. धावफलक तब्बल 21 धावा. यानंतर अजूनही अवघ्या 14 धावा करायच्या असतील. दीपक ज्याच्या विरुद्ध एक षटकार टोलवलाय श्रीकांतने. पुलर लेनचा चेंडू आडव्या बॅटने खेळले डीप मिड विकेटला. डीप मिड विकेट वरनं क्षेत्ररक्षक परती करेल तेवढ्यात पुन्हा एकदा एक सिंगल, मात्र एक धाव धावफलकावर. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता परंतु नाकारलं गेलं. एका धावेनिशी धावफलक पुन्हा एकदा 22 धावांपर्यंत वधारतोय. 22 रन ऑन द स्कोरबोर्ड. अगदी कमी धावांचा सामना, त्यामुळे थोडंसं खामोशीचं वातावरण, परंतु यानंतर अगदी गरमागरम सामना असेल. दोन तगडे संघ आमने सामने, बेस्ट वर्सेस बेस्टचा बॅटल. लोअर पुलर लेनचा चेंडू कव्हरला क्षेत्ररक्षक जोवर बॅकअप दिला जाईल, पुन्हा एकदा एक सिंगल आणि यानंतर होणारा सामना मोरजी विपक्ष पोरासकडे. दोन तगडे संघ. दाभोलकर बद्दल बोर्डजिम संघाची अगदी स्पर्धा उपविजेता चषकाला गवसणी घालणार तो संघ पोरसकडे क्रिकेट संघ आणि अगदी बऱ्यापैकी भारत असलेला मोरजिम संघ. ओव्हरपिच चेंडू डीप मिड विकेटला, एक गगनचुंबी फटका, षटकार डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, श्रीकांतच्या बॅट मधनं षटकार आणि 6 धावेनिशी पुन्हा एकदा धावफलक वधारतोय. 29 धावा धावफलकावर. अवघ्या 6 धावा या विजयासाठी करायच्या आहेत, परंतु समोर 2 षटकांचा खेळ समाप्त. धावफलकावर एका विकेटच्या मोबदल्यात 29 धावा. येणाऱ्या कालखंडात अजूनही करायचे असतील फक्त 6 धावा आणि गोलंदाजी मार्कवर हरीश वांगणकर ज्याने सलामी दिली मळूबाईज हर्मल क्रिकेट संघासाठी, तो तिसऱ्या षटकाचा खेळ हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर. आता 18 चेंडू आणि 6 धावा असं विजयाचं समीकरण येऊन ठेपलंय किंग्स युनायटेड तुळसकरवाडी क्रिकेट टीमसाठी.
18 चेंडू 6 धावा विजयाचं समीकरण. हो, यावेळी फटका डाऊन द ग्राउंड फटका खेळला, जोवर बॅकअप दिला जाईल तेवढ्यात या ठिकाणी झेलात रूपांतर होतं. विकेटची नोंद लेफ्ट हँडर बॅटर अर्जुन परबच्या विकेटची नोंद होत आहे. दुसरा विकेटचा पतंग, धावफलकावर 29 धावा. दिनेश जो स्ट्राईकच्या दिशेने सज्ज होतोय. दिनेश स्ट्राईक रेंजच्या दिशेने सज्ज. अवघ्या 6 धावा या करायच्या, अगदी कमी धावांचा सामना जो एकतर्फी होताना आपण पाहतोय. ओव्हरपिच चेंडू कव्हरला फटका, मिड ऑफ केलं, क्लिअर केल्यानंतर डीप लॉंग बाउंड्री लाईनच्या दिशेने मिड ऑफचा क्षेत्ररक्षक जोवर चेंडूची परती करेल, पुन्हा एकदा एक सिंगल आणि सिंगल धावेवर समाधान. एका धावेने धावफलक तब्बल 30 धावा, अजूनही 5 धावा करायच्या. यानंतर होणाऱ्या सामन्यासाठी दोन्ही संघ सज्ज राहा. सामना समाप्त झाल्यानंतर लगेचच डगआउटचा ताबा घ्यायचा आहे दोन्ही संघ, आणि दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा असतील पुढच्या सामन्यादरम्यान. अजूनही 5 धावा या विजयासाठी करायच्या. धावफलकावर अवघ्या 30 धावा होतात. 2 गडी बाद. श्रीकांत ज्याच्या बॅटमधनं 2 षटकार एका चौकाराची नोंद झाली या मॅच मध्ये, तो श्रीकांत पुन्हा एकदा स्ट्राईकच्या रेषेने सज्ज होत आहे. अल्टीपल्टीचा प्रयत्न, थर्डमॅनला बीट केला जात आहे. डीप थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. श्रीकांतच्या बॅटमधनं चौकाराने धावफलक 34 धावा. स्कोर लेवल झालाय, मात्र एका धावेची गरज असेल विजयासाठी. पुढचा सामना टॉस जिंकून मोरजिम क्रिकेट संघ बॅटिंगचा निर्णय, आणि समोरनं पोरस कडेम क्रिकेट संघाला प्रथमतः गोलंदाजीसाठी संधी दिली जाते. दोन्ही संघ सज्ज राहा. सामना समाप्त झाल्यानंतर लगेच डगआउटचा ताबा घ्या आणि मैदानामध्ये क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. आता मात्र स्कोर लेवल झाला, अवघ्या एका धावेची गरज आहे. तिसरं षटक प्रगतीपथावर विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय किंग्स युनायटेड तुळसकरवाडी. इनसाइड आउटचा एक देखणा फटका, डीप कव्हरला षटकार. संध्याकाळच्या सत्रात अगदी गवरेज समोर देसाईने अशा पद्धतीचा षटकार टोलावला, आणि नेमका त्याच फटक्याचा पुन्हा एकदा झेरॉक्स कॉपी पुनरावृत्ती फटका. श्रीकांतच्या बॅटमधनं षटकार. सामना समाप्त. विजय येतोय तो म्हणजे तुळसकरवाडी क्रिकेट संघ. दरम्यान मळू बॉयज हरमल क्रिकेट संघाला पराभव पत्करावा लागतोय. मॅन ऑफ द मॅचचा रेस कर या ठिकाणी वळतोय.